श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामींची एक सुंदर कथा दुर्लक्ष न करता एकदा नक्की ऐका. एक दिवस स्वामी मनूर नावाच्या गावात आले. हे गाव चंद्रभागेच्या तीरावर आहे. मुसळधार पावसाने चंद्रभागेला महापूर आला होता. दुपारी जेवणाची सोय नसल्याने चोळप्पांनी स्वामींना काय करायचे म्हणून विनंती केली. तेव्हा नदीच्या पलीकडे जेवणाची सोय आहे असे बोलत स्वामींनी श्रीपाद भट्ट नावाच्या भक्ताला, अरे लठ्ठ्या, बघतोस काय, या महापुरात उडी मार आणि पलीकडे जाऊन नौका घेऊन ये, मी तुझ्या पाठीशी आहे, अशी आज्ञा केली. तो श्रीपाद भट्ट यांनी धोतर कमरेला खोचून चंद्रभागेच्या महापुरात बेधडक उडी मारली. श्रीपाद भट्ट नदीत पोहत असताना स्वामी त्यांच्याकडे अतिशय वात्सल्याने एकटक करून पाहत होते. त्याच वेळी श्रीपाद भट्टांच्या उजव्या पायाला मगरीने पकडले. श्रीपाद भट्ट खूपच घाबरले आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्राचा मोठमोठ्याने जप करू लागले. मगरीने पाय अतिशय घट्ट पकडला होता. त्याच वेळी इकडे करुणागण दयाळू स्वामींनी आपल्या उजव्या पायाला जोराचा झटका दिला आणि तिकडे मगरीने पाय सोडला आणि मग श्रीपाद भट्ट पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचले आणि नावाड्याला सोबत घेऊन नौका घेऊन आले. श्रीपाद भट्ट अतिशय थकलेले होते. स्वामींनी त्यांना जवळ घेतले आणि डोक्यावरून मायेचा हात फिरवला. तर या कथेमधून आपल्याला हेच समजते की शरणागती, समर्पण म्हणजे कमजोरी नव्हे, तर ती स्वामींच्या अमर्यादित सामर्थ्यावर असलेली निश्चल खात्री असते, हे कायम लक्षात ठेवा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.